जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे। पिंपरी पेंढार परिसरात गारपिटीसह सोसाट्याचा वारा झालाय। अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं। गारपिटीमुळे गहू, कांदा, द्राक्ष पिकासह शेतमालांचं मोठं नुकसान झालंय। अवकाळीच्या तडाख्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले। ठाण्यातल्या शहापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। मात्र अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे। भिवंडीतल्या ग्रामीण भागात अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली। संपूर्ण ग्रामीण भागातील वातावरण ढगाळ दिसून येतंय, तर वादळी वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचं प्रदूषण पसरलंय। वाऱ्यामुळे झाडं आणि झाडाच्या फांद्या उन्मळून पडल्यात, तर घरांचे पत्रे आणि छत देखील उडाल्याच्या घटना घडल्या। शहापूर तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय। वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झालं। घरांसह झाडांचीही पडझड झाल्याचं चित्र आहे। अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडालेत, तर आंबा बागा, भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं। कल्याण डोंबिवली परिसरातील बत्ती गुल झाली आहे। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरातली वीज खंडित झाली। सकाळपासून कडक ऊन, तर अचानकच वादळी वाऱ्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला। मात्र वाऱ्यामुळे लाईट बंद झाली। कल्याण डोंबिवली परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळालाय। कर्जतमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे आंबा आणि वीट भट्टी व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं, तर अनेक ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली। त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। ठाण्यामध्ये अचानक हवामानात बदल झालाय। हवेमध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे कण पाहायला मिळत आहेत, तर सोसाट्याचा वारा सुटलाय। गेल्या 1 ते 2 दिवसांपासून ठाणे शहरात हवामान बिघडलं। उंच इमारती धुळीमुळे दिसेनाशा झाल्या। मावळमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा आणि उष्णता जाणवत होती। उकाड्यानं नागरिक हैराण झाले होते, मात्र आज पावसानं हजेरी लावल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला। अवकाळी पावसानं नागरिकांना उन्हापासून दिलासा दिला असला तरी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। त्यामुळे आंबा, कांदा, बीज, चारा, भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालं, तर प्रशासनानं तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नंदुरबार जिल्ह्यात अवकाळीनं झालेल्या नुकसानाची पाहणी करायला सुरुवात झाली आहे। शेती पिकांसोबतच घराचीही पडझड आणि नुकसान झालं। या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आले। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। त्यामुळे ऐन कांदा काढणीच्या मोसमातच कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। रायगडच्या उत्तर भागात वादळी पावसानं हजेरी लावलेली आहे। अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला। लातूर जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलाय। वादळी वाऱ्यामुळे पळशी आणि औसा तालुक्यातील औसा, चलबुर्गा, लामजना, वाघोलीसह परिसरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। विशेषतः आंबा बागायतीवर याचा गंभीर परिणाम झालाय। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव आळेफाटा परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं। काढणीला आलेल्या द्राक्षामध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं द्राक्षाचं मोठं नुकसान झालं। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय। काय गड जे आहेत ना त्याच्यात शेतकरी कर्जमाफीवरनं राजू शेट्टींनी सरकारवर हल्लाबोल केलाय। सरकार स्थापन होताना शेतकऱ्यांना 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र अद्यापही हे आश्वासन पूर्ण झालेलं नाहीये। शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असा सवाल विचारत राजू शेट्टींनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। वाशिममध्ये शेतकरी, विधवा, दिव्यांग आणि सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांना कर्जमाफी, नुकसान भरपाई, पीक विमा, घरकुल, अनुदान वाढ, दिव्यांगांसाठी जागा, रोजगार, कर्जमाफी अशा अनेक मागण्या आहेत। दरम्यान मागण्या मान्य करा, अन्यथा पुण्यातील अपंग कल्याण आयुक्त कार्यालयावर मोर्चाचा इशाराच आंदोलकांनी दिला आहे।
जालन्यात गळ्यामध्ये मागण्यांचे बॅनर लटकवून तरुणांना अनोखं आंदोलन केलंय. नारायण लोखंडे असं या तरुणाचं नाव आहे. जालना शिक्षण विभागात जवळपास 1 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यानं केला. विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यामध्ये अनेक चौकशांमध्ये शिक्षणाधिकारी दोषी आढळले. त्यामुळे शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या तत्काळ रद्द कराव्यात आणि शालार्थ समन्वयक, गट शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं, या मागणीसाठी हा तरुण आंदोलन करतोय. चंद्रपुरात जनविकास सेनेनं महापालिकेविरोधात आंदोलन केलं आहे. महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी आयुक्तांच्या गाडीवर नकली नोटा उधळल्या. आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना 1 लाख सह्यांचं निवेदन पाठवण्याचा उपक्रम सुरू केलाय. पालघर जिल्ह्यातील सफाळे विकास कृती समितीनं सफाळे बंदची हाक दिली. रेल्वे स्थानकाजवळील पूर्व पश्चिमेला जोडणारे रेल्वे फाटक अचानक बंद केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे आक्रमक सफाळेकरांनी बंदची हाक दिली. या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरूर फाट्याजवळ नागरिकांनी रास्ता रोको केलाय. वरूर ते विरूर स्टेशन आणि अनूर अंतरगाव या रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा मिळावा, रस्त्याचं नूतनीकरण व्हावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मराठी भाषेवरनं सांगलीमधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कार्यालयावर मनसैनिकांनी धडक दिली आहे. बँकेचं नाव महाराष्ट्र आणि बँकेत मराठी कर्मचाऱ्यांना स्थान आणि मराठीचा वापर होत नाही असा आरोप करत मनसैनिकांनी बँकेच्या परप्रांतीय मॅनेजरला चांगलंच धारेवर दिलं. खूप प्रमाणात आहे. प्रत्येक जिल्हा परिषद डिव्हिजनला पंचायत समिती वर्ध्याच्या स्टेट बँकेमध्ये मनसेनं आंदोलन केलं आहे. मराठीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे. बँकेतील व्यवहार मराठीत करण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली. बँकेचा फलक मराठीत करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देखील मनसैनिकांनी दिला आहे. पुण्यात आम आदमी पार्टीनं आंदोलन केलंय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर मूक आंदोलन करत आपनं निषेध केलाय. तर रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मराठी भाषेच्या वापरासाठी मनसे आक्रमक झाली. नवी मुंबईत मनसेच्या शिष्टमंडळानं जुईनगर स्टेट बँकेत धडक दिली. यावेळी बँकेमधील आर्थिक व्यवहारांच्या पावत्या हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध होत्या. मनसेनं अधिकाऱ्यांना बालभारतीचं पुस्तक भेट दिलं. आठवड्याभरात पावत्या मराठीत उपलब्ध न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला. कल्याणमधील मनसैनिकांनी बँक आणि विविध आस्थापनांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होतो की नाही याची तपासणी केली. तर पुढील 15 दिवसात सर्व व्यवहार मराठीतनं करण्याचा इशारा दिला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्याकडनं बँकांना मनसे लिहिलेले पेपर वेट भेट देण्यात आली. अमरावतीमध्ये प्रहारच्या आंदोलनाला यश आलेलं आहे. अखेर अमरावतीमधील महापालिकेचे बायो टॉयलेट होणार आहेत. महापालिकेच्या वतीनं अमरावतीमध्ये काही ठिकाणी बायो टॉयलेटची निर्मिती केली होती, मात्र ते सुरू करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी टॉयलेटचं कुलूप तोडून आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता बायो टॉयलेट सुरू करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. तसेच प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जल्लोष केला. बीडच्या अर्धमसला मस्जिदमधील स्फोट प्रकरणातल्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मोहम्मदी सोशल वेलफेअर सोसायटीनं परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे याबाबत मागणी केली. तर स्फोट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी केली आहे. बदलापुरातील कान्होर गावात खैरांच्या झाडांची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना वन विभागानं अटक केली. या आरोपीकडनं 2 टन मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर आरोपींना न्यायालयात हजर केलं असून त्यांना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पंजाब नॅशनल बँकेचं एटीएम मशीन पळवलंय. नागपूरच्या मानकापूर परिसरातली ही घटना आहे. एटीएममध्ये 7,58,000ची रक्कम आहे अशी माहिती आहे. एटीएम मशीन पळवताना चोरटे सीसीटीव्हीत चित्रित झाले.